नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण राजकुमार हा अमृतासोबत ज्या पद्धतीने वागत आहे त्यावरून तर आपल्या सर्वांच्या लक्षात आलेच आहे की नक्कीच काहीतरी गोंधळ असणार आहे आणि ते सगळं सत्य सावली सर्वांच्या समोर आणणार आहे. तर आता सावली जी आहे ती मार्केटमध्ये गेलेली असते आणि मार्केटमध्ये एका आजींना एक बाई ढकलते. चहाचा गाडा असतो त्या शेजारी आणि मग सावली त्या बाईला म्हणते की अहो कळतंय का तुम्हाला, त्या आजी पडलेले आहेत तिथं. पण ती जी बाई असते तिला काही मराठी बोलता येत नसतं. ती मात्र शांतच तिथं उभी राहते. ती म्हणते की हां ठीक आहे ना, गिर गई तो गिर गई, उठ जाएगी, असं ती बोलत असते. तेव्हा सावली म्हणत असते तुम्हाला काही आहे का नाही, माणुसकी नावाची गोष्ट. अहो त्या पडलेल्या आहेत, त्यांना आधार द्यायचा, उठवायचा, त्यांची माफी मागायची तर नाही. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला बोलायचंच नाहीये. तेव्हा ती म्हणते मुझे मराठी नाही आती है. सावली म्हणते की मराठी येत नाही तर मग शिकलं पाहिजे ना. तेव्हा ती बाई माजुऱ्यासारखं सावलीला म्हणत असते की मुझे जरूरत नहीं है, मेरे पास उतना टाइम नहीं है वहाँ वेस्ट करने के लिए, असं सावलीला ती बोलत असते. तेव्हा सावली म्हणत असते की हे काय, तुम्ही इथे राहता आणि तुम्हाला मराठी येत नाहीये, तुम्हाला मराठी आली पाहिजे आणि तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे, तुम्ही असं नाही बोलू शकत माझ्या मराठीबद्दल, असं सावली तिला खडसावून सांगत असते. तेव्हा मात्र ती बाई म्हणत असते की हे बघ कसं आहे, मला काय देणं घेणं नाही आहे आणि मेरे पास उतना टाईमही नाही आहे, असं म्हणत ती म्हणते की हां माफ कर दीजिए, असं म्हणते आणि ती निघून जाते. सावली मात्र चिडलेली असते. सावली विचार करत असते की हे सगळं काय चाललेलं आहे, अशा पद्धतीने का बोललं जाते, हे सगळं काय आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार सावलीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि त्याचबरोबर त्या बाईला सावली ठणकावून पण बोललेली असते. ती बाई आता तिथून निघून गेलेली असते. परंतु जेव्हा ती बाई जी आहे एका गाडीच्या जवळ जाते, त्या गाडीच्या जवळ गेल्यानंतर सावलीचं बारीक लक्ष असतं त्या बाईच्या मागे आणि त्या गाडीतून गुलाबाचं फूल तिला दिलं जातं. मग दरवाजा उघडला जातो आणि ती गाडीत बसते. तेव्हा सावली विचार करू लागते की हे सगळं काय आहे, ही गाडी तर राजकुमार दादांची, मग ह्या गाडीतून कोण गेलेलं आहे, ही बाई तिकडं का गेली, हा प्रश्न सावलीला पडलेला असतो. आणि त्या बाईला चांगलं खडसावून झाल्यानंतर त्या आजींना तिथं व्यवस्थितीने उठवून बसवल्यानंतर ती पुढे निघालेली असते आणि मग सावली आता शांत बसत नाही. सावली म्हणते की मला यांचा पाठलाग केलाच पाहिजे, असं म्हणत सावली जी आहे ती त्यांच्या मागे जाऊ लागते. आता सावलीकडे जे रिक्षाने सावली निघालेली असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, काही दिवसांपूर्वी सारंगने सावलीला एक नवीन फोन दिलेला असतो. जेव्हा ऐश्वर्याने तिच्या बाबतीत कारस्थान केलेलं होतं त्याचबरोबर सावलीकडे छोटा जुना फोन आहे साधा, म्हणून सारंगने तिला अँड्रॉइड फोन दिलेला असतो आणि सावलीकडे आता अँड्रॉइड फोन असतो. म्हणजेच सावली जेव्हा त्या बाईला पाहते तेव्हा त्यांच्या मागे आता रिक्षात बसून निघालेली असते. कारण ती बाई ज्या गाडीत जाऊन बसलेली आहे ती गाडी राजकुमारची आहे हे सावलीच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणून सावली त्यांचा पिच्छा करू लागते. कारण सावलीला बघायचं असतं की नक्की कोण आहे. कारण अमृताबाईनी एवढ्या चांगल्या आहेत, त्यांच्याशी कोण चुकीचं वागू शकतं, एवढ्या गोड आहेत त्या, त्यांच्याशी अशा पद्धतीने का वागलं जाऊ शकतं, हा प्रश्न सावलीला पडलेला असतो. आणि म्हणूनच सावली त्यांच्या दोघांच्या मागावर जाऊ लागते. आणि जेव्हा सावली मागावर जाते तेव्हा मात्र त्यांना तिथे पाहते आणि मग मात्र धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर सावली जी आहे ती बोलत असते आणि त्याच वेळी ती बाई आता तिथं गाडीतून उतरते आणि मग राजकुमारने एक बॉक्स तिच्या हातात दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये तिच्यासाठी रिंग दिलेली असते, ते गिफ्ट असतं. आणि तेव्हा मात्र इकडे राजकुमार आणि ते दोघं जण एकमेकांना मिठी मारतात. सावली सगळं हे पाहत असते, त्या गाडीच्या मागे उभी असते आणि सावली जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. कारण हा राजकुमार अमृताला फसवत आहे, अमृताशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे आणि त्याचबरोबर अमृताला त्रास देण्याचाही प्रयत्न करत आहे. त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या मात्र खरंच विचित्र अशा आहेत. सावलीला खूप राग आलेला असतो. कारण अमृताविनीबरोबर अशा पद्धतीने चुकीचं कसं वागलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र या सर्व गोष्टी चुकीच्या अशा घडत आहेत. सावलीला प्रश्न पडलेला असतो की का आणि का हे सगळं कशासाठी, अमृताबहिणींबरोबर चुकीच्या पद्धतीनं का वागलं जातंय, अमृताबहिणींनी काय वाईट केलेलं आहे, असे प्रश्न पडलेले असतात. आणि मग सावलीने तिच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बनवलेला असतो. कारण सावलीने कोणालाही झालं तरीही सांगितलं तरी कोणीच तिच्यावर विश्वास ठेवणार नसतं. हे मात्र गरजेचं आहे की सावलीने पुरावा दाखवणं गरजेचं होतं. सावली घरी आलेली असते. सारंग तिला विचारत असतो. सारंग म्हणत असतो की काय झालं, तू गप्प का आहेस, तू माझ्यापासून काही लपवतेस का. सावली मात्र शांतच राहते. तेव्हा मात्र सारंग तिला म्हणत असतो म्हणजे
काय झाले सावली, तू बोल. तेव्हा सावली तिच्या मोबाईल असलेला तो व्हिडिओ, राजकुमारचा व्हिडिओ दाखवते आणि त्याच वेळी सारंग तो व्हिडिओ पाहतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या खूपच चुकीच्या पद्धतीने घडलेल्या असतात. कारण राजकुमार जे वागलेला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे सावलीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि सावली मात्र भयानक अशी चिडलेली असते राजकुमारचं बघून. इकडे सारंगला सुद्धा खूप राग आलेला असतो. सारंग म्हणतो की एखाद्या परक्या स्त्रीसाठी असं का करायचं, अमृतावहिनीला का त्रास दिला जातो, ती देवी आहे. खरं तर राजकुमार दादाने अमृतावहिनीची पूजा केली पाहिजे, पण मला प्रश्न पडलेला आहे की हा नेहमी असं का वागतो. आमच्या आईने आमच्या सगळ्यांवरती एकसारखे संस्कार केलेले आहेत, तरीही राजकुमार दादाचं वागणं असं का आहे हा प्रश्न सारंगला पडलेला असतो. सारंग तो मोबाईल घेतो आणि तडक इकडे तिलोत्तमाकडे येतो आणि तिला म्हणू लागतो की आई हे बघ. तिलोत्तमाला तो व्हिडिओ दाखवतो आणि तिलोत्तमाला मात्र धक्का बसलेला असतो. तिलोत्तमा म्हणत असते की सारंग हे सगळं काय आहे, राजकुमार असा कसा वागू शकतो. तिलोत्तमा मात्र भयानक चिडलेली असते. सारंग म्हणतो की हा आजचा व्हिडिओ आहे आणि सावलीने मार्केटमध्ये गेल्यानंतर तो व्हिडिओ काढलेला आहे. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडलेल्या असतात तेव्हा मात्र खूप राग आलेला असतो तिलोत्तमाला, सारंगला. सगळेच चिडलेले असतात. अमृता सुद्धा आता सगळ्यांना बोलावून घेतलेलं असतं आणि मग आता तिथे सगळेजण आलेले असतात. आणि जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र तिलोत्तमा राजकुमारला म्हणते खाली ये. तेव्हा राजकुमार म्हणतो की काय आई, काम करतो मी. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की मी पाहते तुझं काम काय आहे, तू ये आत्ताच्या आत्ता. असं म्हणत तिलोत्तमाने राजकुमारला खाली बोलावून घेतलेलं असतं आणि आल्या आल्या त्याच्या सणसणी तशी कानाखाली लगावलेली असते. कारण हे सगळं जे काही घडलेलं असतं ते इतकं भयानक असतं की अमृतासोबत अशा पद्धतीने कसं काय हा माणूस वागू शकतो हा प्रश्न तिलोत्तमाला पडलेला असतो. कारण अमृता किती गुणी आहे, ती किती चांगली आहे हे माहिती आहे. म्हणजे अमृता आई होऊ शकत नाहीये या गोष्टीवरून हा जर माणूस असा वागत असेल म्हणजे अमृतानेही या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत कितीतरी दिवस झालं. फक्त कॅलेंडरवरच्या तारखा व्यतिरिक्त आम्ही दोघं कधीच व्यवस्थित नसतो, आम्ही दोघं कधीच एकत्र नसतो. कारण मी जेव्हापासून राजकुमारशी लग्न केलेलं होतं त्यानंतर आमचं आयुष्य किती चांगलं होतं. सुरुवातीचे त्या काही दिवस किती आनंदात होते, पण आत्ता या सगळ्याचं कारण काय आहे ते अमृताच्या समोर आलेलं असतं आणि अमृताला धक्का बसलेला असतो. अमृता मात्र म्हणत असते की हे सगळं काय आहे, हा माणूस असा कसा वागू शकला हा प्रश्न अमृताला पडलेला असतो. अमृता म्हणत असते की या माणसाने माझी फसवणूक केलेली आहे आणि तेव्हा मात्र अमृताला सुद्धा खूप राग आलेला असतो. अशा पद्धतीने वागलेला असतो हा राजकुमार. सावली चिडलेली असते, त्याचबरोबर सारंग सुद्धा तेवढाच चिडलेला असतो. त्याला सुद्धा ही गोष्ट पटलेली नसते. चंद्रकांत म्हणत असतो की तिलोत्तमा हे सगळं काय आहे, म्हणजे आपलीच मुलं आपल्याशी अशा पद्धतीने कशी वागू शकतात ग हा प्रश्न त्यालाही पडलेला असतो. तोही बोलत असतो. आता तिलोत्तमा मात्र जाम भडकलेली असते. ती म्हणत असते की बास, या गोष्टीला माफी नाही, मी या व्यक्तीला माफ करू शकत नाही असं तिलोत्तमा बोलत असते. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात. राजकुमार म्हणत असतो की आई माफ कर, मला माझं चुकलं. पण आता तिलोत्तमा मात्र ऐकायला तयार नसते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.